समृद्धी महामार्गावर रात्री 11च्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात 7 जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या अर्टिगा कारला डिझेल भरून रॉंग साइड येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक समोर आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर अर्टिगा कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेड्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर आली आहे। रात्री 11च्या सुमारास MH12 MF 1856 स्विफ्ट डिझायर कार डिझेल भरल्यानंतर रॉंग साइड येत होती। या कारने नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या अर्टिगा कार MH47 BP 5478 या कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कडवजी गावाजवळ झाला आहे। या अपघातात 5 ते 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य केले। रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा पोहोचल्याने मृतांची संख्या वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याने मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आज दिनांक 28 जून 2024 रोजी सुमारे रात्री 11च्या दरम्यान समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे। त्यामध्ये साधारणतः एक चॅनल नंबर 351 मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे। त्यामध्ये साधारणतः एक 10 ते 12 पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे। त्यामधील 4 रुग्ण हे 108च्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत। त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केले आहे आणि त्याच्यानंतर एक 15 मिनिटाच्या अंतराने 3 पेशंट आले असता त्यातले देखील 2 रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे। एक पेशंट सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे। त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित 6 पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे। त्यातले 5 ते 6 जे आहेत ते मृत असल्याची माहिती ही 108च्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे। डॉक्टर उमेश जाधव।